श्री स्वामी समर्थ. नमस्कार. श्रावण महिन्यात रुद्राभिषेक जर तुम्ही अशा पद्धतीने केला तर तुमच्या मनातील जी काही कठीण इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक गळती आणायचं आहे. छोटंसं तुम्हाला तामण पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्याकडे शिवपिंड असली पाहिजे आणि थोडासा लोटा पाहिजे. आता तुम्हाला हे सर्व सामग्री घेऊन तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे. आता रुद्राभिषेक करताना कोणत्या सेवा करायच्या आहेत या स्क्रीनवर मी तुम्हाला सर्व सेवा दिलेल्या आहेत. या सर्व सेवा तुम्हाला हा रुद्राभिषेक करताना करायचा आहे. दर सोमवारी तुम्हाला हा रुद्राभिषेक करायचा आहे. तुम्ही जर हा रुद्राभिषेक प्रदोष काळामध्ये केला म्हणजेच काय तर 4 वाजल्यापासून ते 6:30 वाजेपर्यंत तुम्ही या वेळेमध्ये कधीही हा रुद्राभिषेक केला तर तुमची ही सेवा नक्कीच महादेवांपर्यंत पोहोचली जाणार आहे आणि तुमच्या मनातील जी काही कठीण इच्छा आहे ते महादेव नक्कीच पूर्ण करणार आहे. त्यासाठी आत्ता जे काही श्रावण महिना येणार आहे या श्रावण महिन्यात नक्की ही सेवा करा. श्री स्वामी समर्थ.